दिल्लीमध्ये स्फोट घडवणाऱ्यांना सोडणार नाही, दोषींना कठोर शिक्षा देणार. दिल्ली स्फोटाच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींचा इशारा. दिल्लीमधील स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू तर 30हून अधिक जण जखमी. 7 जणांचे मृतदेह कुटुंबियांना सोपवले. इतर मृतदेहांची ओळख पटवणं सुरू. दिल्ली स्फोट प्रकरण केंद्रीय गृहमंत्री शहांनी एनआयएला सोपवलं. दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करा, शहांच्या सूचना. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळच्या स्फोटाची घटना हृदयद्रावक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शोक व्यक्त. जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना. I-20 कारमधील ड्रायव्हिंग सीटवर दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद. फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलचा प्रमुख सदस्य उमर मोहम्मद सध्या फरार. कारमधील मृत प्रवाशाची DNA चाचणी करून तो डॉक्टर उमर आहे का याची पुष्टी करणार. तपास यंत्रणा शोध घेत असल्याच्या भीतीनं उमरनं ब्लास्टचा कट रचला. कारमध्ये डिटोनेटर लावून उमरनं स्फोट घडवून आणला, सूत्रांची माहिती. दिल्लीतल्या स्फोटामध्ये व्हाईट कॉलर मॉड्यूल कनेक्शन. स्फोटाळी उमर, आदिल मुजम्मिलसह शाहीन आणि अमुयुद्दीन या 5 डॉक्टरांचा संबंध असल्याचं समोर. दिल्ली स्फोट प्रकरणातील कार आमची नाही, आमची गाडी अजूनही घरातील पार्किंगमध्ये, उमरच्या परिवाराचा दावा. उमरनेच I-20 कारचे पैसे दिल्याची माहिती. उमरची आई पोलिसांच्या ताब्यात. दिल्ली स्फोट प्रकरणी उमरच्या दोन्ही भावांची चौकशी. उमरच्या भावाकडून 18 मोबाईल जप्त, सूत्रांची माहिती. दिल्लीमध्ये स्फोट फियादीन हल्ला झाल्याची शक्यता. स्फोट होण्याच्या 3 तास आधी I-20 कार सुनहरी मस्जिदजवळ पार्किंगमध्ये उभी होती. पार्किंगमधून कार बाहेर पडल्यावर अवघ्या 4 मिनिटांनंतर स्फोट. PUC चेक करताना कारमध्ये 3 लोक. दिल्लीमध्ये स्फोटाच्या 3 तास आधी कार लाल किल्ल्याजवळ उभी होती. दिल्ली पोलिसांच्या CCTVमधून उघड. दिल्ली स्फोटामध्ये अमोनियम नायट्रेट, डिटोनेटर आणि फ्युएल ऑइलचा वापर. प्राथमिक तपासामध्ये माहिती उघड. दिल्ली पोलिसांनी फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलबाबत माहिती सांगितली. हरियाणाच्या फरीदाबादमध्ये मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश करत 7 जणांना अटक. डॉक्टर उमरच्या घरातून 300 किलो RDX जप्त. मूळ मालक मोहम्मद सलमानकडून घेतलेली कार नदीनं फरीदाबादमधील कार डीलरला विकली. नंतर डीलरनं कार पुलवामामधील तारिकला विकली. त्यामुळे पुलवामाचा स्फोटाशी काही संबंध आहे का, पोलिसांकडून चाचपणी. दिल्लीतील पहाडगंज उड्डाण पुलाजवळ पोलिसांकडून तपासणी. फॉरेन्सिक टीमकडून इमारतीच्या एका छतावरून काही साहित्य जप्त. मिनी विधानसभेतही भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करा. महायुती जिंकली पाहिजे, उद्दिष्ट ठेवून काम करा. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाजप नेत्यांना सूचना. मुंबई महापालिकेमध्ये 61 जागा ओबीसींसाठी आरक्षित. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनोद घोसाळकरांना आरक्षण सोडतीचा फटका. तेजस्वी घोसाळकरांचा मतदारसंघ मागासवर्ग प्रवर्ग म्हणून आरक्षित. राज्यामध्ये सर्पकार परिस्थिती निर्माण. 3 साप, प्रत्येकाची शेपूट प्रत्येकाच्या तोंडामध्ये अशी परिस्थिती. सगळेच एकमेकांना गिळायला बसलेत. उद्धव ठाकरेंची जहरी टीका. अंजली दमानियांकडून मेघदूत बंगल्यावर बावनकुळेंची भेट. पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी भेट. कोल्हापुरातील बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश. बिबट्याने 2 ते 3 जणांवर हल्ला केल्याची माहिती. बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये सकाळी 1 पर्यंत 47.62% मतदान. 122 जागांसाठी 1302 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. तर वडिलांची प्रकृती स्थिर, सुधारणा होतीये. ईशा देओल यांची पोस्ट.